मी कंटाळलंय म्हणून फेरिये घालीत नाही असे तर मी हेरम दाखवण्यासाठी फेरिये घालते. कारण मागच्या एका व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे ह्यो जेव्हा हेरम मी घालेन तेव्हा मी तुमका दाखवेन म्हणून घालून. तर अशा प्रकारे ह्यो हेरम म्हाका दिसता. आणि मी आता कुकर लावते. कुकरमध्ये ठरल्याप्रमाणे भाताचं कुकर, एका कुकरमध्ये माझ्या फक्त भाताचे डबे येतात, बाकी काही येत नाही. डाळ वगैरे जर करूची असत तर म्हाका वेगळं कुकर लावचो लागता. आणि इकडे माझे कांदे संपले करंड्यातले म्हणून मग मी वरती कांदे घेऊसाठी इलेलं आहे. तर ही आमची वरची बाजू असा. नंतर मी ठरवलं आहे की वांग्या बटाट्याची भाजी करायची, तर त्यासाठी वांगा, कांदा, बटाटा, टॉमॅटो सगळं आम्ही घेतलं आहे आणि मग ते कापलं आहे. एका बाजूक माझी कुकरची शिटी पण झाली. आणि ह्या वांगे एवढी मोठी होती ना की त्याची एकच वांग्या आणि 2 बटाटे आमका पुरलो. नंतर कांदे वगैरे सगळं आम्ही कापून घेतलं आहे. नंतर मग ही भाजी मी फोडणीत घातलं आहे. तर ह्या सगळ्या तयारी केलं आहे मी भाजीसाठी वांग्या बटाट्याची. नंतर मग मी तेल घालून त्याच्यामध्ये मी मोहरी घातलं आहे. मोहरी तडतडता म्हणून मी झाकण ठेवलं आहे. नंतर मग मी त्याच्यामध्ये जिरा घातलं आहे. जिऱ्यानंतर कढीपत्तो, नंतर मी कांदो घातला आहे आणि नंतर व्यवस्थित ढवळल्यानंतर त्याच्यात टॉमॅटो आणि हे सुद्धा घातलं आहे, कोथिंबीर घातलं आहे. ह्या सगळ्या मी फोडणीतच घातलं आहे. आणि नंतर मग वांगा बटाट्याचे तुकडे टाकले. नंतर हळद, आपल्याकडे जो मसाला असतात ना तो आपण टाकायचो, कारण त्या चवीची आपणाक सवय झालेली असता. ह्यो आमचो मालवणी मसालो असा. नंतर मीठ वगैरे टाकून मी ही भाजी ढवळत ठेवलं आहे. तेवढ्यातच माझे नवरा आला. तो म्हणायला लागला की लॉक का घालून ठेवलं आहे. मी लॉक इथे मुद्दामून घालून ठेवते. तर संतोष आल्या आणि मांजरं आली नाहीत असं होणारच कसं, कारण लगेचच मांजरं हजर झाली. कारण संतोष काही नाही काय आल्यानंतर लगेचच कॅट फूड वगैरे किंवा काय जे असेल ते त्यांना खायला घालतातच. त्याच्यामुळे लगेच ती मांजरं हजर झाली संतोष गाडींच्या स्वागतासाठी. आणि मग काय मजाच असते त्यांची. ही बघा कशी रांगेत मांजरं दिसत आहेत ती. आता पडात आकाशात ढग बघा इलेले दिसतात, म्हणजे पडण्याचा चान्स असा. चान्स नाही, इलोच तो इलोच पाऊस. पाऊस इलेलो असा. आता बारीक बारीक सुरुवात झाली आहे. आता हे मोठं तसं नाही असा पण येतो. पुढे वांग्या बटाट्याच्या भाजीतली अजून पाणी आटला नव्हता. तर मग म्हटलं अजून आटा देत पाणी. मग मोठं गॅस करून ठेवलंय, झाकण घालून ठेवलंय. नंतर परत थोड्या वेळाने येऊन बघते तर पाणी आटलेला होता. मग त्याच्यात खोबरा घातलाय आणि व्यवस्थित ढवळलंय. झाली वांग्या बटाट्याची भाजी. अतिशय सुंदर लागता ही भाजी, तुम्ही अशी करून बघा. आणि तिकडे संतोष गाडी आपल्या कोणाबरोबर मित्राबरोबर की काय बोलत होते. आणि त्याच पद्धतीत संतोष गाडी इकडे आहेत उभ्या आणि ही मांजरं पण तिथेच पायरीवरती